नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. इराण मधल्या जनतेला इंटरनेट मिळवून देण्याचं काम केलं ते अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांनी. त्यांना स्टारलिंक मिळवून दिले. नाहीतर इराण सरकारने इंटरनेटचा त्यांचा ऍक्सेस काढून घेतलेला होता. स्टारलिंकचा ऍक्सेस मिळाल्यानंतर इराणी जनतेने त्याचा सदुपयोग केला आणि त्यांची जी निदर्शनं चालू आहेत, त्याचे अनेक व्हिडिओ आता इंटरनेटवरती आपल्याला बघायला मिळतायत. एकदम व्हायरल झालेले दिसतात. त्याच्यामधले सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेले व्हिडिओ आहेत ते इराणी महिलांचे आहेत. या महिला बुरखा घेऊन दिसतात आपल्याला खऱ्या. बुरख्याच्या आतमध्ये त्यांनी एकदम मॉडर्न कपडे घातलेले दिसतात आणि मग त्या बुरखा असा भिरकावून देतात आणि आपण स्वतंत्र झालो अशा पद्धतीची छोटी-मोठी का होईना अशी भाषणं म्हणा, सुसंवाद म्हणा, त्या आपल्याला व्हिडिओमध्ये करून दाखवतात. काही ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये त्यांची भाषा आपल्याला कळली नाही, तर काही जणांनी सबटायटल्स पण घातलेले तुम्हाला दिसली असतील. तर प्रश्न असा पडला, की ह्या इराणी महिला ज्या आहेत, ह्यांचं नेमकं ह्या निदर्शनांमध्ये काय काम आहे? त्या काय भूमिका बजावतायत? आणि त्या अशी बुरखा जो आहे त्यांचा तो भिरकावून का देतायत? हे सगळे प्रश्न हे भारतामधल्या सामान्य जनतेला पडलेले आहेत. कारण इराण हा एक अतिशय रूढीवादी असा इस्लामी देश आहे. हे आपण गेली 40-50 वर्ष ऐकलेलं आहे. आणि अशा देशामधल्या महिला ह्या अशा असू शकतात, ह्याचं लोकांना आश्चर्य वाटलं तर नवल नाहीये. आता त्याची थोडी पार्श्वभूमी काय आहे? तर 1979 सालापर्यंत म्हणजे 1979 या वर्षापर्यंत इराणमध्ये इराणच्या शहाचं म्हणजे शहा पहलवी म्हणतात, त्यांचं राज्य होतं. हा शहा पहलवी जो होता, तो म्हणजे ते स्वतःला मला वाटतं आर्य मिहीर वगैरे म्हणून घेतात हं. एक एक आपण इराणचा अर्थ आर्यन, आर्यनचं अपभ्रंश जो झालेला आहे, तो इराण असा झालेला आहे, असं म्हटलं जातं. तर हे जे शहा होते, ते अमेरिकेच्या अत्यंत जवळ होते आणि ते जोवर अमेरिकेचे दोस्त होते, तोवर भारत आणि इराण यांचं फारसं सख्य कधी झालेलं तुम्हाला दिसणार नाही. 1979 मध्ये अशी जे आज तुम्हाला अवस्था दिसते आहे ना, जनता प्रक्षुब्ध झालेली, रस्त्यावर उतरलेली, निदर्शनं होतायत. हीच परिस्थिती फेब्रुवारी 1979 किंवा थोडीफार त्याच्या अलीकडे-पलीकडे अशी ही निदर्शनं झालेली मला आठवतायत. कारण मी त्यावेळेला तरुण होते. तेव्हा अर्थातच आमच्याकडे असे व्हिडिओ वगैरे बघण्याचं सौभाग्य आम्हाला नव्हतं. वर्तमानपत्रामधून ज्या बातम्या यायच्या, त्या बातम्यांवरून आम्ही आमची माहिती संकलित करायचो. कुठेतरी कोणाचा लेख येईल चांगल्या माणसाचा, जो तिथे जाऊन आलेला आहे. कधीतरी इराणमधून परतलेले भारतीय भेटले. त्यांनी सांगितलेल्या कथा अजूनही आठवतायत. तेव्हा तो तो काळ कसा होता? शहाच्या विरोधामध्ये नेमक्या कुठच्या राजकीय शक्ती चळवळीत उतरल्या होत्या? तर सर्वात पहिली जी शक्ती होती ती होती खोमेनींची. अयातोल्ला खोमेनी हे पहिले खोमेनी. आत्ताचं जे आहेत ते अ, वेगळे. ते जे पहिले अयातुल्ला खोमेनी होते, ते त्यांना इराणमध्ये शरियाचा कायदा आणायचा होता. त्यांना मुस्लिम रीती-रिवाजानुसार राज्य चालायला हवं होतं. पण इराणचे शहा मात्र बिलकुल तसे नव्हते आणि ते तयारही नव्हते. त्यांनी प्रजेला एक प्रकारे खूप सूट दिलेली होती. तिथल्या महिला ह्या अद्ययावत पेहरावामध्ये म्हणजे अगदी तुम्हाला आपण युरोपात गेल्यासारखं वाटेल, अशा पद्धतीचं महिलांचं वर्तन तिथे होतं. त्या नोकरी करू शकत होत्या, त्या शिक्षण घेऊ शकत होत्या. समाजाच्या सर्व ॲक्टिव्हिटीजमध्ये महिला प्रामुख्याने भाग घेत होत्या आणि त्याच वेळेला इराणमध्ये बऱ्याचपैकी स्वातंत्र्य असल्यामुळे जसे हे अ, अतिरेकी मुस्लिम गट होते, तसेच तिथे कम्युनिस्ट विचारसरणीचे गट होते. ही जी कम्युनिस्ट विचारसरणी होती ना, तिला आशीर्वाद अर्थात रशियाकडून होता आणि रशियाचा खूप मोठा हस्तक्षेप
त्या काळामध्ये इराणमध्ये झालेला होता. तेव्हा हे खोमेनी साहेब जे आहेत, त्यांना देशामध्ये राहण्यासारखी परिस्थिती नव्हती. कारण सरकारने त्यांच्यावर ताबडतोबीने कारवाई केली असती. म्हणून हे साहेब उठून जाऊन बसलेले होते फ्रान्समध्ये त्यावेळेला. आणि फ्रान्समध्ये ते आणि त्यांचे सगळे बंडखोर हे जाऊन बसलेले. मग इथे जेव्हा आंदोलन सुरू झालं, तेव्हा मला आठवतंय, की एका सिनेगृहामध्ये अ, सिनेमा सुरू व्हायच्या आधी त्या पहलवींचा फोटो दाखवला जायचा. तसा फोटो दिसल्यानंतर लोक उठून उभे राहिले आणि त्यांनी पडद्यावरती हल्ला करायला सुरुवात केली आणि तो प्रक्षुब्ध जमाव जो आहे, तो थिएटर मधून बाहेर पडला आणि रस्त्याने फिरायला लागला आणि आगडोम उसळला एकंदरीत. त्या आगडोम असा उसळला, की पहलवींच्या विरोधामध्ये मी म्हटलं तसं अतिरेकी मुस्लिम आणि कम्युनिस्ट हे एकत्रित आले होते. शहांच्या विरोधामध्ये एकत्रितरित्या लढा देणारे होते ते कट्टरपंथी इस्लामी गट होते आणि दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट होते. ह्या दोघांनी हातमिळवणी करून शहांना देशातून बाहेर जायला मजबूर केलं. जेमतेम जीव वाचवून शहा तिथून सटकले आणि अर्थातच त्यांनी उर्वरित आयुष्य आपलं अमेरिकेमध्ये काढलं. मग अयातोल्ला खुमेनी हे अतिशय थाटामाटात फ्रान्समधून त्यांचं इराणमध्ये आगमन झालं आणि इराणमध्ये कट्टरपंथी इस्लामच्या राज्याला सुरुवात झाली. त्यांनी पहिलं काय केलं असेल मित्रांनो माहितीये का तुम्हाला? पहिलं त्यांनी एक काम केलं, की कट्टरपंथी इस्लामच्या बरोबरीने जे नाचणारे कम्युनिस्ट होते ना, त्यांचं पहिलं शिरकाण केलं. सगळे जे कोणी कम्युनिस्ट म्हणून शहाला विरोध करत होते, ते पहिले गेले. कारण त्यांना माहिती होतं, माझी सत्ता अबाधित ठेवायची तर आता ते शहावाले लोक निष्प्रभ झालेले आहेत. हा प्रबळ गट जो आहे तो कम्युनिस्टांचा आहे. तेव्हा पहिला काटा त्यांचा काढला गेला. मला आश्चर्य वाटेल, की त्यावेळेचे जे कम्युनिस्ट गट होते त्याच्यामध्ये अतिशय आधुनिक अशा इराणी महिला सुद्धा होत्या. कम्युनिस्ट विचारसरणीच्या आणि त्या त्या निदर्शनांमधून खुलेआम सहभाग घेताना तुम्हाला दिसले असतील. पण खोमेनीच्या सरकारने कोणालाही सोडलं नाही. महिला आहे का पुरुष आहे बघितलं नाही. कम्युनिस्ट आहेस म्हटला, की तुझ्यावर कुऱ्हाड चाललीच पाहिजे. अशा तऱ्हेने आपले सगळे शत्रू जे आहेत, त्यांचा पहिला निपटारा केला गेला. आणि मग एकामागून एक अ, धार्मिक बंधनं ही चालू झाली. त्याच्यामध्ये स्त्रियांना अर्थातच सार्वजनिक ठिकाणी बुरखा घेणं याच्यावर अ, सक्ती केली गेली. शिक्षणामध्ये अनेक अडथळे आले. नोकऱ्या मिळण्यामध्ये अनेक अडथळे आले आणि सरतेशेवटी अवस्था ही अफगाणिस्तान मधल्या बायका आणि इराणच्या बायका ह्याच्यात काही फरक उरला नाही अशी एक वेळ अवस्था आली. कारण जिथे शिक्षणाला वाव नाही, जिथे नोकरी करायला वाव नाही, अर्थार्जन करायला वाव नाही, सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे संचार नाही, ती अवस्था आणि अफगाणिस्तानची अवस्था यात काय फरक होता? हळू करत इराणची जी आर्थिक परिस्थिती एक सुसंपन्न राष्ट्र होतं, ती खाली येत गेली आणि त्याची इतकी घसरण झाली, की आज विपन्नावस्थेला इराण पोहोचलेला आपण बघतो आहोत. अशा अवस्थेमध्ये निदान आज हे 2026 साल आहे. किमान 15 वर्ष तरी मी इराण मधले अनेक व्हिडिओ बघितले ज्याच्यामध्ये अशा प्रकारे बंड करणाऱ्या स्त्रिया ह्या जागोजाग उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसल्या. त्या बंड कशासाठी करत होत्या? त्यांना बुरखा घालायचा नव्हता. त्यांना ती धार्मिक बंधनं नको. पण तेव्हा त्यांचा आवाज क्षीण होता. कुठेतरी एखाद्या मोठ्या शहरामध्ये एखादी महिला असेल, 10 महिला असतील फार तर, त्या अशा प्रकारे विरोध करण्यासाठी पुढे येत होत्या. तेव्हा त्यांना निपटून टाकायला सरकारला काही फार करावं लागत नव्हतं.
अत्यंत निर्दयपणे पोलीस त्यांना उचलून घेऊन जायचे त्यांच्या कुटुंबातून. मग वडिलांनी भिका मागितल्या तरी त्यांच्याकडे लक्ष दिलं जायचं नाही. अशा बायकांची रवानगी तुरुंगात झाल्यानंतर त्यांचं पुढे काय झालं असेल? एका इस्लामी देशाच्या तुरुंगात महिलेची अवस्था काय झाली असेल? हे मी सांगण्याची तुम्हाला गरज नाही. अशीच एक स्त्री होती, मला वाटतं 2014-15च्या ऐवजी नदा तिचं नाव होतं. नदा. आणि तिचीही अशीच अत्यंत करुण कहाणी होती. तेव्हा तिचे वडील म्हणालेले होते, नदा म्हणजे आवाज. मला वाटतं संस्कृत आपला शब्द आहे ना नाद, त्याच्यावरूनच त्यांनी ते नाव तिचं ठेवलं असावं कदाचित. कारण इराणी भाषेमधले म्हणजे जे जुनी भाषा आहे ती आणि संस्कृत ह्याच्यामध्ये भरपूर साम्य आहे. तेव्हा ही जी नदा होती तिची अ, हाल अपेष्टा बघू नयेत इतकी अवस्था झाली. अशा शेकडो युवतींनी मित्रांनो तिथे बलिदान दिलं आपल्या स्वातंत्र्यासाठी. आज ज्यावेळेला तुम्ही ह्या ज्या मुस्लिम युवती तिथल्या निदान बुरख्याच्या आड तरी मॉडर्न पेहराव करताना दिसतात, आधुनिक पेहराव करताना दिसतायत. म्हणजे आधुनिक अशासाठी म्हणायचं, की परंपरागत इस्लामी पेहराव त्या करत नाहीयेत. आणि त्याचं कारण हे आहे, की गेली 15-20 वर्ष तिथे सुधारणेचं वारं त्या समाजामध्ये घुमतं आहे. आणि त्याचं प्रत्यंतर आज तुम्हाला दिसतंय, की ह्या ज्या महिला आहेत त्या अखेर बुरखा सुद्धा भिरकावून देताना तुम्हाला दिसतात. आणि आज एक आणि एखाद दुसरी महिला नाहीये. जशी नदाच्या वेळेला ती एकच महिला होती. आज अशा शेकडो महिला समाजामध्ये पुढे येताना दिसतायत. त्यांना सुद्धा एक आत्मिक बळ आलेलं आपल्या लक्षात येतं. आणि त्याचा दुसरा हे का होऊ शकलं? नदा असेल किंवा आजच्या मुस्लिम तरुणी असतील, त्या अशा प्रकारे बंड करण्यासाठी प्रवृत्त का झाल्या हा खरा पहिला प्रश्न आहे. आणि मग त्याच्यामध्ये सर्वात मोठा जर का हिस्सा असेल तर तो कट्टरपंथी इस्लामच्या विरोधामध्ये समाजामध्ये आलेली तीव्र नाराजी. संपूर्ण समाजामध्ये तीव्र नाराजी आली होती, की अरे हे सगळं काय आहे? शतकानुशतकं आपण मुस्लिम म्हणून जगलो खरे, पण असा इस्लाम कधी कोणी आपल्यावरती लादलेला नव्हता. तसा असता तर शहाच्या काळामध्ये आपण असे नसतो. आपली आजी कशी होती, तिचे फोटो कुठे ना कुठेतरी घरामध्ये बघायला तर मिळतच होते. मग ही विपन्न अवस्था का आली? तर ती कट्टरपंथी इस्लाममुळे आली. ही जी भावना आहे, ती हळू-हळू मनामध्ये मूळ धरायला लागली. आणि तिचं रूपांतर आज तुम्हाला एवढं मोठं दिसतंय, की कदाचित मी 4-5 वर्षापूर्वी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यात म्हटलं होतं, की इराणमधली जवळ-जवळ 70-80% मशिदी आता ओस पडलेल्या आहेत. मशिदींकडे कोणी फिरकत सुद्धा नाही. का नाही फिरकत ते? ते आहेत तर इस्लामी. ते ते स्वतःला मुस्लिम समजतात. पण ते मशिदीत जायला तयार नाहीत. कारण मशिदीमधून सांगितला गेलेला जो धर्म आहे, तो धर्म त्यांना आता आपलासा वाटेनासा झालाय. कारण त्याचा अर्थ एवढाच आहे, की अधिकाधिक अमानुषपणे, अधिकाधिक क्रौर्य दाखवून तुम्हाला जगावरती दहशत फैलावायची आहे. आणि त्याच्यासाठी सामान्य माणूस मनाने तयार नाहीये. हे जे वातावरण आहे, हे वातावरण जेव्हा एखाद्या कुटुंबात तयार होतं, घरात तयार होतं, मोठ्या परिवारात तयार होतं, समाजात तयार होतं, तेव्हा देशातही तयार होतं, गावागावात तयार होतं. तेव्हा तुम्हाला आज अशा हजारो तरुणी ह्या बुरखा भिरकावून देताना दिसतायत. 15-20 वर्षापूर्वी इतक्या लोकांची हिंमत नव्हती, आज ती झाली. कारण भ्रमनिरास झालेला. आम्हाला जो धर्म म्हणून शिकवला गेला, तो धर्म काहीतरी वेगळाच आहे, ही शिकवण दिली गेली. आणि त्याची तीव्र नाराजी आहे मित्रांनो. त्याची म्हणून अगदी मशिदीत जायचं सुद्धा लोकांनी सोडलं. आता कल्पना करा तुम्ही, की मी साधारण 5-6 वर्षापूर्वी जर का हा व्हिडिओ बनवला असेल, तर त्यातून तरी इराणच्या राज्यकर्त्यांनी काहीतरी बोध घ्यायला पाहिजे होता. मी व्हिडिओ करेपर्यंत म्हणजे आणखी 4-5 वर्ष आधीपासून ही प्रवृत्ती मूळ धरायला लागली असेल, तेव्हा त्यांना कळायला पाहिजे होतं, की आपण जे काही लोकांना सांगू इच्छितोय, त्यांच्यावर लादू इच्छितोय,
सक्ती करतोय ते त्यांना मनापासून आवडत नाहीये. एवढी जरी नोंद घेतली असती तरी आजची अवस्था आलीच. कुठेतरी जनमताशी जुळवून घेता आलं असतं. अर्थात इराणच्या नेतृत्वाला ते करायला जमलेलं नाही आणि म्हणून त्याचं पर्यवसान जे आहे ते आज तुम्हाला त्या जनक्षोभामध्ये दिसतं आणि त्या महिला ज्या आहेत त्या बुरखा का भिरकावून देत आहेत, का उखडून टाकून देत आहेत? कारण ते त्या निषेध करतायत त्या सिस्टीमचा. या सिस्टीमने त्यांना अशा प्रकारे गुलाम केलं. मी अनेक घटना वाचल्या जिथे एखाद्या शहरामध्ये जे मी म्हटलं होतं की महिलांवर सक्ती केली गेली. ती सक्ती कोण लादत होतं? ती सक्ती लादण्यासाठी रस्त्यामध्ये धार्मिक पोलीस उभे असायचे. आणि हे जे धार्मिक पोलीस आहेत ना, ते धाकदपटशा करून नागरिकांना ते पाळायला लावत होते. अनेक शहरांमध्ये आता असं झालेलं आहे, की अशा प्रकारे जुलूम, अत्याचार करणारे ते जे धार्मिक पोलीस होते ना, त्यांना लोक चोप देताना दिसतायत. त्यांचा बिमोड करताना दिसतायत. कारण तू त्या अत्याचाराचा प्रतिनिधी होतास. आणि म्हणून म्हणतो ना, की ते बुरखा भिरकावणं म्हणजे काय आहे नेमकं? तर जसं आपण महात्मा गांधींच्या बाबतीत म्हणतो, "उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया." तसं आजच्या घडीला त्या इराणी महिला ज्या आहेत, त्या जेव्हा बुरखा भिरकावून देतात, तेव्हा एक प्रकारे त्या हातामध्ये मूठभर मीठ उचलतायत, जेणेकरून इराणची राज्य व्यवस्था जी आहे, ती हादरून गेलेली आहे. त्याचा पाया खचत चाललेला आहे. तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करते. आवडलं असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य तुमचं माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.